मोर्शी तालुक्यातील खेड व आजूबाजूच्या परिसरातील गावांमध्ये सोयाबीन पिकांवर ऐन शेंगा भरण्याच्या आधीच खोडकिडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने संपूर्ण सोयाबीन पीक पिवळे पडून वाळायला लागले आहे। या वाळलेल्या सोयाबीनचा शेतकरी आपल्या गुरांसाठी वैरण म्हणून कापून आणून सर्वत्र वापर करीत असल्याचे आढळून येत आहे। परिसरातील शेतकरी कमी खर्चाचे व कमी दिवसाचे नगदी पीक म्हणून सोयाबीन पिकाला पसंती देत होते, परंतु मधल्या काळात तांबोरा एलोमोझा रोगाच्या अतिप्रादुर्भावामुळे या पिकांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली। त्यामुळे हे पीक या भागातून नामशेष झाले होते। मागील हंगामात काही शेतकऱ्यांना थोडेभूत पीक झाल्याने या हंगामात मात्र मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकांची लागवड करण्यात आली। यावर्षी पाऊस चांगला असल्याने पीक सुरुवातीला जोमात दिसायला लागले, त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात या पिकांवर खर्च सुद्धा केला, परंतु ऐन शेंगा भरण्याच्या काळातच खोडकिडीने शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरावून घेतल्याने परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत। यावर्षी पेरणीनंतर बोगस बियाणांमुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीन उगवले नाही, त्यामुळे पुन्हा महागडे बियाणे घेऊन परत पेरणी करावी लागली। त्यातच कोरोनाच्या महामारीमुळे बाहेर गावचा मजूर मिळत नसल्याने यावर्षी मजुरीचा दर सुद्धा खूप जास्त होता। तसेच रासायनिक खतांच्या किमतीत प्रचंड झालेल्या वाढीमुळे यावर्षी पीक उभे करण्यास शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागला आहे। कर्जमाफीच्या आशेवर बसून बँकांचे हप्ते न भरल्याने सर्व कर्ज थकीत राहिलं, त्यामुळे कोणत्याही बँकेने शेतकऱ्यांना खरीप कर्ज देण्यास नकार दिला। त्यातच नाफेडला विकलेल्या तूर, चना व कापसाचे पैसे अजूनपर्यंत मिळाले नसल्याने पुढे जगायचे कसे हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे। हातचे पीक गेल्याने आता सर्व शेतकऱ्यांचे डोळे शासनाच्या मदतीकडे लागले असून त्यासाठी नासाडी झालेल्या पिकांचे संबंधित अधिकाऱ्यांमार्फत तर ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे ते शेतकरी विमा कंपनीच्या प्रतिनिधींच्या सर्वेक्षणाच्या प्रतीक्षेत आहे। दरवर्षी पीक विमा आम्ही काढतो, परंतु नासाडी झालेल्या पिकांचे सुयोग्य पद्धतीने सर्वेक्षण न झाल्याने पीक विमा मिळत नसल्याची ओरड या भागातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। संजय गारपवारसह दत्तराज इंगळे, विदर्भ न्यूज, मोर्शी।